महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात अनेक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय सुरू करतात. कोण दुकानातून सुरू करतं तर कोण घरातून व्यवसाय सुरू करतात. असंच एक सातारातील विलास सुदाराम पेटकर या व्यावसायिकाने नायलॉन साबुदाणा चिवडा बनवण्याचा व्यवसाय आपल्या घरातून सुरू केला. घरातून सुरू केलेला साबुदाणा चिवडा बनवण्याचा व्यवसाय हा लोकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचला. नायलॉन चिवड्याची टेस्ट पाहून व्यापाऱ्यांसह नागरिकांनी देखील पेटकर यांना अनेक मोठमोठ्या ऑर्डर्स देण्यास सुरुवात केली. 5 किलोपासून सुरुवात केलेल्या या व्यवसायाचं आता दिवसाला 1 क्विंटल साबुदाणा चिवडा बनवण्यास सुरुवात झाली. चला तर मग जाणून घेऊया या चिवड्याबद्दलची खासियत आणि त्याचबरोबर दिवसाला किती क्विंटल ते चिवडा विक्री करतात त्याबद्दलची सविस्तर माहिती सातारचे सुप्रसिद्ध व्यावसायिक विलास पेटकर यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव विलास साधुराम पेटकर, राहणारा सातारा, रामध्यान मंदिर, श्रीराम कॉलनी, सातारा. मी हा व्यवसाय गेली 10 वर्षे करतो. सुरुवातीला मी 5 किलो शाबू आणून बनवून व्यापाऱ्यांना त्याची टेस्ट दाखवली. माझा शाबू एकदम खुसखुशीत असल्यामुळे व्यापाऱ्यांना तो आवडला. त्याच्यामुळं मला जास्तीत जास्त ऑर्डरी मिळत गेल्या. मी याच्या अगोदर हाताने शाबू बनवत होतो. जास्त प्रमाणात मागणी वाढल्यामुळं मी शाबू भाजायचं मशीन घेतलं. आता मी मशीनवर शाबू बनवतो. दररोज माझा 1 क्विंटल शाबू दिवसाला जातो. त्याच्यामध्ये मला दररोजचं इन्कम कमीत कमी 1000 रुपये तरी सुटतं. तर मी हे सुरुवातीला मी 5 किलोपासून सुरुवात केली. त्या माझ्याकडं भांडवलाला पैसे मी फक्त 1000 रुपयावर हा व्यवसाय चालू केला. त्याला गॅस आला, शिगडी आली, तेल आलं, साखर आली, बटाटा खीस आला, शेंगदाणे आले. हे जे सगळं मटेरियल 1000 रुपयाच्या व्यवसायापासून मी ह्या व्यवसायाला सुरुवात केली. आज माझा दररोज 1 क्विंटल शाबू तयार होतो आणि तो बाहेर माझा दररोज मागणी ह्याला. इथे जे होलसेलवाले जे आहेत त्या लोकांना मी हा शाबू देतो. ते सगळे जिल्ह्यामध्ये ते पार्सल करतात. कारण माझ्याकडे एवढं मॅनपॉवर नाही. माझ्याकडं भांडवलाची कमतरता असल्यामुळं मस्त महाराष्ट्रातून मागणी वाढली, पण मला द्यायला शक्य होत नाही माणसाअभावी. आमची भाजणी वेगळी आहे आणि उच्च प्रतीचा शाबू आणतो मी. हलक्या क्वालिटीचा शाबू आणतच नाही, कच्चा माल. त्याच्यामुळं आणि तेल चांगलं वापरतो आणि खायला एकदम खुसखुशीत आहे. मध्ये कचकच अजिबात लागत नाही. हा शाबू खायला खुसखुशीत असल्यामुळं गिरायकाची प्रचंड मागणी आहे ह्याला. त्यांना टेस्ट भरपूर आवडते. गिरायकांना खाऊन बघितली परत हाच शाबू मागतात. अशी ह्या शाबूची टेस्ट आहे. त्याच्यामुळं माझा रोज 1 क्विंटल शाबू जातो. कोणताही व्यवसाय छोटा नसून व्यवसाय करण्याचे धाडस, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा असेल तर व्यवसायावर आपण दिवसाला हजारो रुपये कमवू शकतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील विलास पेटकर हे आहेत. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.